पाहिजे, सगळ्या लाभार्थ्यांना लाभ मिळालाच पाहिजे, लाभार्थ्यांना लाभ मिळालाच पाहिजे, मनपायुक्त होश में आओ, मनपायुक्त होश में आओ, आझाद समाज पार्टी कांशीराम या राजकीय पक्षाच्या अंतर्गत आम्ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये घरकुल या योजनेचं जे रमाई आवास घरकुल योजना आहे या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने आंदोलन करत आहोत। हे आंदोलन करायची का गरज पडते तर नॉर्मली सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये आम्हाला सरसकट याच गोष्टी बघायला मिळत आहेत आणि महानगरपालिका नगरपालिकाचं जे काही प्रशासन आहे यामध्ये सर्व प्रकारे भ्रष्टाचार होत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये। आमची अशी भविष्यामध्ये मागणी असणारच आहे की महाराष्ट्र राज्याने सामाजिक न्याय विभागाने ही जी यंत्रणा जी आता महानगरपालिका ही ऑपरेटिव्ह यंत्रणा आहे आणि याला ऑपरेट करण्यासाठी ही योजना दिलेली होती, परंतु हे योग्य पद्धतीनं ती योजना राबवल्या जात नसल्या कारणाने आम्ही ही योजना सिडको किंवा म्हाडाच्या वतीनं सुद्धा राबवण्यात यावी अशी मागणी करणार आहोत। यांच्याकडून ही योजना काढून घेण्यात यावी आणि सिडकोच्या किंवा म्हाडाच्या वतीनं ही योजना राबवता येईल यासाठी आम्ही पुढची रूपरेषा आखतो आहे। त्या दृष्टीने आम्ही पुढचं काम करतो। आझाद समाज पार्टीच्या वतीने या ठिकाणी भव्य आंदोलन या ठिकाणी होत आहे। मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहतो। लाज वाटते आम्हाला की आम्ही जिल्ह्यामध्ये राहतो। छत्रपती शिवरायांचा हा जिल्हा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनभूमीने जिल्हा हा स्थापन झालेला जिल्हा आहे। आज या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका जर आम्हाला घरकुल देत नसेल तर आम्हाला शोकांता वाटते की लाज वाटते की आमची जी हक्काची जी मागणी आहे, जे आमच्या हक्काचं घरकुल आहे, काही यांच्या बाप दाद्यानं आम्हाला ते घरकुल देणार नाही आहे, कारण ही शासनाची योजना आहे, आमच्या हक्काची योजना आहे। आमच्या हक्काची योजना आम्हाला या ठिकाणी मिळालीच पाहिजे। त्या अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत। मला पक्षाच्या वतीने एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की समाज कल्याण या ठिकाणी आपलं पारदर्शक काम या ठिकाणी करते, पण एक गेंड्याच्या कातडीचा जो महानगर आयुक्त बसलेला आहे हा अधिकारी हा एकदम भ्रष्ट अधिकारी आहे। या ठिकाणी भ्रष्ट अधिकाऱ्यांनी फक्त या ठिकाणी जे घोटाळे झाले ते यांचं उचकायचं काम या ठिकाणी चालू आहे, पण जो खरा लाभार्थी आहे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये खरा लाभार्थ्याला या ठिकाणी घरकुल देण्याचं काम या ठिकाणी करत नाही। आज मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सांगतो आमच्याजवळ 3 महिने आहेत, एप्रिल मे आणि जून 2 महिन्यानंतर पावसाळा या ठिकाणी चालू राहील। ज्या पद्धतीने ढेपे सरांनी या ठिकाणी सांगितलंय की चॅनलच्या माध्यमातून सांगतो आज हे आपल्या या ठिकाणी जे लाभार्थी खरे लाभार्थी त्यांनी या ठिकाणी यादी प्रकाशित झाली त्यांनी आज या ठिकाणी घरं पाडलेले आहेत। आज ते उघड्यावर राहतात, कोणी किरायच्या घरात राहतात। 2 महिन्यांनी या ठिकाणी पावसाळा चालू होईल, मग या लोकांचं करायचं काय? या लोकांची जबाबदारी घेईल कोण? मला मनपा आयुक्ताला या ठिकाणी सांगायचं आहे तत्काळ या लोकांच्या नावावर यांचे हप्ते जमा करा आणि यांना घरकुल चालू करण्याचे आदेश करा, कारण आपल्याकडे यंत्रणा खूप मोठी आहे। त्या यंत्रणेचं या ठिकाणी तुम्ही पालन करा। यंत्रणा नुसतं पगार घेण्यासाठी नसते, यंत्रणा ही काम करायसाठी असते। प्रत्येक घराजवळ जा, प्रत्येकाचा सर्वे करा, जे खरे लाभार्थी असेल त्यांना लाभ देण्याचं काम या ठिकाणी तुम्ही केलं पाहिजे। आझाद समाज पार्टीच्या वतीने महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रमाई घरकुल आवास योजने संबंधी या ठिकाणी आम्ही एक जन आंदोलन व या ठिकाणी पक्षाच्या वतीने उभं केलेलं आहे। मागच्या 2 वर्षापासून एकही रुपया निधी एकही लाभधारकाला आजपर्यंत वाटप झालेला नाही आणि अशा परिस्थितीत सुद्धा इथले प्रशासकीय अधिकारी म्हणतात की घोटाळा झाला। अरे ज्यावेळेस तुम्ही फंड वितरित केलंच नाही, ज्यावेळेस तुम्ही त्यांना हप्ता टाकलाच नाही तर इथं घोटाळा होईल कसा? 2 वर्षापासून 1 रुपया सुद्धा अनुदान या ठिकाणी कोणाला देण्यात आलेलं नाही। मग अनुदानच जर दिलं नाही तर मग घोटाळा झाला कसा? तर घोटाळा कसा झाला मी सांगतो तुम्हाला। महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये घरकुलचे 35 कोटी रुपये पडून आहेत। त्या 35 कोटीचं व्याज जे खातं आहे ते सांगितले 35चे किती झाले म्हणून, आणि घोटाळा जो आहे तर हाच मुख्य घोटाळा आहे। ते लोणी खाण्याचं काम हे अधिकारी करू लागले। मागच्या 1.5 वर्षापासून एकही घरकुल लाभधारकाला
त्याला त्याचा हप्ता भेटलेला नाही घराचा, आणि कोणीतरी एक येतो आणि तो म्हणतो इथं मोठ्या प्रमाणात घोटाळा होतो. अरे घोटाळा जर निधीत वितरित होत नाही तर मग घोटाळा कुठून होईल? हे तर असं झालं, कोणी कुठून येतं लग्न लोकायचं आणि येऊन नाचतं येड्या भोकाचं, अशी परिस्थिती या ठिकाणी महापालिकेची झाली. आणि आयुक्त सुद्धा त्या लोकांचं ऐकते. अरे आयुक्त साहेबांनी मागच्या 1.5 वर्षापासून जवळपास 7 सर्वे झालेले आहेत, 7, आणि आता सुद्धा सर्वे चालू आहेत. क्रॉस व्हेरिफिकेशनच्या नावावर फक्त आमच्या समाजाला दिशाभूल करण्याचं काम महापालिका आयुक्त करत आहेत. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय आयुक्त साहेब तसेच जे कोणी संबंधित घरकुलचे अधिकारी आहेत त्यांना मी विनंती करतो की किती वेळा सर्वे करायचा आहे, आणि सर्वे करून जरी तुमचं समाधान झालंच नाही अजून, तर मग एक काम करा, आम्हाला इथंच बसून ठेवा, आमचे फोटो इथं ठेवा, आम्ही सगळे इथंच येऊन बसतो, म्हणजे तेव्हा तुमच्या मनाची समाधानी होईल. आतापर्यंत जे आंदोलन केलेले आहेत हे शांत पद्धतीने केलेले आहे. आता ह्याच्यानंतर शांत पद्धतीने आंदोलन करण्यात येणार नाहीत, शांत पद्धतीने यांना सांगण्यात येणार नाही. आम्ही आयुक्तांना शहरात फिरू देणार नाहीत जर यांनी या 2 दिवसामध्ये यादी प्रकाशित केली नाही तर. आणि आयुक्ताच्या तोंडाला काळं फासण्याचं काम आम्ही करू, ह्याची आयुक्तांनी नोंद घ्यावी. ह्याच्या आता सांगणं, त्यांना समजून सांगणं, हे करणं हा विषय संपलेला आहे. जे गरजू लाभार्थी आहेत त्यांची यादीच ते प्रकाशित करीत नाहीत. ह्याचं कारण काय? जाणून बुजून ते वेळ खाऊपणा करतात आणि थांबवायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. समाज पार्टी कांशीराम का शहर अध्यक्ष जावेद महमूद, मेरा मानना ये है कि आप उन लोगों के हक को मार रहे हैं जिनको हक आपको 3 साल पहले 2 साल पहले दे देना चाहिए था. लेकिन ये आज़ाद समाज पार्टी है, ना कि ये वो पार्टी है कि आंदोलन करेंगे और चल जाएंगे. अगर आप हमारे नाद को लगेंगे, हमारे लोगों की निधि अगर उनको वक्त पर नहीं देंगे, हमारे नेताओं ने जैसा कहा है कि 2 दिन में हमारे लोगों की निधि दे देना चाहिए. जिसने कंप्लेन किया आप उसकी चौकसी करते बैठे, जो गुनहगार है उसको आप सलाखों के पीछे डालें और आपके ऑफिसरों को भी डालें. जब तक ऑफिसर भ्रष्ट करता नहीं, जब तक कोई आदमी उसके साथ ज्वाइंट होता नहीं. और रही बात कि अगर आयुक्त साहब आप हमारे लोगों की निधि वाटप नहीं करेंगे तो हम भी चंद्रशेखर आज़ाद के लोग हैं, भीम आर्मी और चंद्रशेखर आज़ाद की आज़ाद समाज पार्टी के लोग, आपके अधिकारियों के पास भी कितनी प्रॉपर्टी है, आज तक कितने भ्रष्टाचार अधिकारियां हैं आपके पास, ये सारी दुनिया ने देखी. हम यही चाहते हैं कि हमारे लोगों की निधि वाटप कर दी जाए. हमको किसी से कुछ नहीं है कंप्लेन, आप चौकसी करिए, आप उस पर कार्रवाई करिए और हमारे लोगों की निधि दे दीजिए. बस आज़ाद समाज पार्टी का आज जितने लोग आए हैं उनका यही मानना है कि हमारे लोगों की निधि वाटप कर दी जाए. आज या ठिकाणी समाज आझाद पार्टीच्या वतीने रमाई आवास योजनेचा जे निधी मिळाला पाहिजे त्यासाठी आज इथे आंदोलन करण्यात येत आहे. आणि आमचे नेते अरविंद कांबळे साहेब यांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे त्याच्यावर पुन्हा एकदा मी महानगरपालिका आयुक्त साहेब यांना सांगू इच्छितो, आयुक्त साहेब आपण फक्त आता आयुक्त राहिलेले आहात, आता आपण प्रशासक नाही. त्यानुसार आपण लवकरात लवकर यांची जी यादी आहे ती प्रकाशित करावी. 2 दिवसाच्या आत तुम्ही ही यादी प्रकाशित करावी आणि लवकरात लवकर हा निधी यांनी वाटप करावा. नसता 2 दिवसाच्या आत जर यांनी आम्ही सांगितलेले जे निवेदन आहे त्याच्यावर यांनी जर चर्चा करून ही यादी जर प्रकाशित केली नाही तर आम्ही महानगरपालिकेमध्ये घुसून या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही. याची आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून यांना या ठिकाणी तंबी देत आहोत. गरिबाचा हक्क मारू नका, त्यांचा हक्क त्यांना लवकरात लवकर देण्यात यावा एवढी आमची मागणी आहे.